नमस्कार प्रेक्षक मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी सगळा गेल्या 3 दिवसांपासून एकच मुद्दा संपूर्ण राज्यभरामध्ये गाजतोय, तो म्हणजे मराठा आरक्षण. मराठा समाजाने गेल्या मागील काही वर्षांपासून सततरित्या मराठा आरक्षण मिळावं यासाठी पाठपुरावा केलेला आहे. अत्यंत शांततेत 58 मोर्चे दिल्लीपर्यंत लाखोंच्या संख्येनं मराठा समाजानं काढले. संपूर्ण राज्यभरात नाही तर देशभरामध्ये या मोर्चाची दखल घेतली गेली. जगभरामध्ये या मोर्चाची दखल घेतली गेली. वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा या मोर्चाची नोंद घेण्यात आलेली आहे. अशा प्रकारचे मोर्चे केंद्र सरकारवर मराठा समाजानं काढले. मात्र या मोर्चाचं फलित काय तर काहीही नाही. कुठल्याही प्रकारचा न्याय आत्तापर्यंत मराठा समाजाला मिळालेला नाही. अनेक वेळा 2 सरकारनी आश्वासनं दिली मात्र ती पाळलेली नाहीत असं आता चित्र पाहायला मिळतं आहे. एकीकडं फडणवीस सरकारनं आरक्षण दिलं, ते न्यायालयामध्ये टिकलं नाही. महाविकास आघाडी सरकारनं आरक्षण दिलं, ते सुद्धा न्यायालयामध्ये टिकलेलं नाही. म्हणजे आरक्षण नेमकं देणार कोण आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. स्थानिकचे राज्यातील नेते म्हणतात आम्ही आरक्षण देतो, खास करून फडणवीस म्हणतात आम्ही आरक्षण दिलं, मात्र त्याला महाविकास आघाडी सरकारनं घालवलं. आता महाविकास आघाडीसुद्धा देवेंद्र फडणवीसांवर आरोप करते. आता आरक्षण देण्याचं काम नेमकं कोणाचं आहे हा सगळ्यात मोठा टेक्निकल मुद्दा आहे. आरक्षण कुठल्या राज्याचा मुख्यमंत्री देऊ शकतो का, किंवा मग त्याच्यासाठी काय बदल करावे लागतील, काय नव्यानं गोष्टी कराव्या लागतील, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये फार जिकिरीच्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यासाठी म्हणजे मराठा आरक्षणासाठी केंद्रामध्ये नवीन कायदा पारित करावा लागणार आहे. आणि तो कायदा कुठलाही राज्य सरकारचा एखादाही मंत्री मुख्यमंत्री करू शकत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची आणि ओरिजिनल माहिती आहे. त्यासाठी केंद्रानं यासाठी कायदा पारित करणं गरजेचं आहे. आणि 50% मर्यादा ओलांडून मराठा समाजाला आरक्षण दिलं जाऊ शकतं. मराठा समाजाच्या काही ठराविक लोकांचं किंवा मग काही वेगळ्या लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसीमधून आरक्षण मिळावं. मात्र या सगळ्या गोष्टी फार अडचणीच्या ठरू शकतात, गोंधळाच्या ठरू शकतात. आता काय नेमकी परिस्थिती आहे हे फक्त आणि फक्त केंद्र सरकारला माहीत असू शकतं. आणि टेक्निकली आणि ओरिजिनल माहिती म्हणजे फक्त आणि फक्त आरक्षणाचा मुद्दा हे केंद्र सरकार सोडवू शकतं. मात्र राज्यातले लोक महाराष्ट्रातील जनतेला आणि मराठा समाजाला खरं तर डायव्हर्ट करत आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत. मनोज जरांगे यांनी जालना येथील सराटी अंतरवाली या गावामध्ये आंदोलन सुरू केलं होतं. आणि मागच्या 2 दिवसापूर्वी याच आंदोलनकर्त्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर मराठा आंदोलक या लाठीचार्जमध्ये जखमी झाले. पोलीस बांधवसुद्धा या लाठीचार्जमध्ये जखमी झालेले आहेत. या आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला असं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे. पोलिसांना आटोक्यात न आल्यामुळं पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला असंही फडणवीसांनी म्हटलं आहे. तर विरोधी बाकावरून फडणवीसांवर जोरदार आरोप केले जात आहेत. फडणवीसांनीच या सगळ्या गोष्टी आदेश देऊन केल्यात. या सगळ्या गोष्टी अशा प्रकारची चर्चा आहे सोशल मीडियावर. त्या माध्यमातून संपूर्ण आपण सोशल मीडियावर जर पाहिलं तर देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे. कारण देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि संपूर्ण पोलीस राज्यातील त्यांच्या ताब्यात आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. हे दोघंही मराठा आहेत तर त्यांच्यावर सुद्धा संताप व्यक्त केला जातोय. दोघं मुख्यमंत्री एक उपमुख्यमंत्री असताना सुद्धा मराठा समाजावर अशा प्रकारचा अन्याय होत असेल तर यांचा सत्तेत राहून काय फायदा असाही सवाल आता सोशल मीडियावर मराठा समाजाकडून विचारला जातोय. या आंदोलनाला आणि मराठा आरक्षणाला संपूर्ण जाती धर्माच्या लोकांनी समर्थन दिलेलं आहे. मात्र आंदोलन हे चिघळण्याच्या मार्गावर आहे आणि ठिकठिकाणी 2 दिवसांपासून बंद पाळण्यात येत आहे. अनेक राज्यातील अनेक जिल्हे जे आहेत ते बंद पाळले होते. आजसुद्धा बऱ्यापैकी महाराष्ट्रात बंद पाळल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आता या आंदोलनामधून साध्य काय होणार आहे तर येणारा काळ ठरवणार आहे. आंदोलनं, जाळपोळ या सगळ्या गोष्टी फार महागात पडणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या कुठल्याही देशाला कुठल्याही राज्याला फायद्याच्या ठरणार नाहीत. कुठल्याही समाजाला सुद्धा या गोष्टी फायद्याच्या ठरणार नाहीत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी जाणीवपूर्वक आणि समंजसपणानं, सौम्य पद्धतीनं आणि संवेदनशीलतेनं सगळ्या गोष्टी सांभाळल्या पाहिजे होत्या. त्या ठिकाणी पोलिसांनी कोणाच्या आदेशावरून लाठीचार्ज केला हाही सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या गोष्टी ठरवून केल्या आहेत का असाही आरोप आता लावला जातो. संभाजी राजे यांनी सुद्धा म्हटलं की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, सगळ्या गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टी का घडल्यात
त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे. या हल्ल्यामध्ये लाठीचार्जमध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांना निलंबित केलं पाहिजे. जे मराठा समाजावर गुन्हे दाखल करण्यात आलेले ते सुद्धा मागे घेण्यात यावे, अशा प्रकारची मागणी या ठिकाणी संभाजीराजे यांनी केली होती. शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार यांनी सुद्धा त्या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या आंदोलकांना भेट दिली. त्याचबरोबर उदयनराजे भोसले भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत, त्यांनी भेट दिली. उद्धव ठाकरे यांनी भेट दिली. अनेक नेत्यांनी जे आहे ते भेट दिली होती. आता शरद पवारांनी भेट दिल्यानंतर काही समूहामधून शरद पवारांचा तीव्र विरोध करण्यात आला. त्या ठिकाणी घोषणाबाजी देखील करण्यात आली. आत्तापर्यंत आले नाहीत, मात्र आता आले. मागच्या 40 वर्षामध्ये शरद पवारांनी आरक्षण दिलं नाही, आता कशाला आलेत, अशा प्रकारचा सवाल उपस्थित केला जातोय. त्याचबरोबर ही वेळ नव्हती, याच्या अगोदर 4 दिवस शरद पवार का आले नाही, हाही सवाल उपस्थित केला जातोय. तर मला वाटतं की जर शरद पवार मागच्या 4-5 दिवसांपूर्वी येऊन गेले असते तर शरद पवारांवर ठपका ठेवला असता की यांनीच हे आंदोलन पेटवलं, दंगा घडवला, या सगळ्या गोष्टी आहेत. शरद पवार या सगळ्या गोष्टी जाणून असतील म्हणून आज गेले असतील असंही म्हणणं चुकीचं ठरणार नाही. या सगळ्या गोष्टी फार गुंतागुंतीच्या आहेत. यामध्ये मुख्य जे काही लोकप्रतिनिधी आहेत, सत्तेमध्ये बसलेले लोक आहेत, या सगळ्या गोष्टी त्यांनी संवेदनशीलतेनं हाताळणं गरजेचं आहे. आंदोलन फार चिघळू नये यासाठीची प्रयत्न त्यांनी करणं गरजेचं आहे. पोलिसांकडून किंवा पोलिसांना ज्या काही सूचना दिल्या जातील, काय ठिकठिकाणची माहिती घेतली जाईल, गुप्त पद्धतीनं ती माहिती घेऊन आंदोलन फार काही वेगळ्या पद्धतीनं टोकाला जाणार नाही याचे प्रयत्न करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ज्या प्रकारे लोकशाही पद्धतीनं मागणी करणारा मराठा समाज आहे त्यांनासुद्धा न्याय मिळणं अत्यंत गरजेचं आहे. तर या मराठा समाजामधून आता सगळ्यात गोष्टी जर पाहिल्या तर राजकारण हे फार गुंतागुंतीचं आणि स्टंटबाजीचं राहिलेलं आहे. अनेक विरोधक म्हणजे जे मराठा आहेत ते सुद्धा आता शरद पवारांवर टीका करतायत, उद्धव ठाकरेंवर टीका करतात. ज्यांनी 40 वर्ष सत्ता भोगली त्यांनी आरक्षण का नाही दिलं मराठा समाजाला, असाही सवाल आता नारायण राणेंच्या मुलांकडून व्यक्त केला जातोय, नारायण राणेंकडून केला जातोय. उद्धव ठाकरे यांनी फक्त मराठा समाजाचा वापर केला असंही नारायण राणे म्हणतायत. त्याचबरोबर शरद पवारांनी अद्यापर्यंत मराठा समाजासाठी काहीही केलं नाही असं खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. तर या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. सोशल मीडियावरून आणि माध्यमांच्या माध्यमातून नेते पुढारी हे फक्त कोणाला तर देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे. देवेंद्र फडणवीसांनीच ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं संपूर्ण राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय. येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी हे फार महागात पडणारे दिवस असू शकतात. हे आंदोलन जर फार टोकाला गेलं तर देवेंद्र फडणवीसांची विकेट जाऊ शकते. देवेंद्र फडणवीसांची ही सगळी जी काही खेळी आहे तीच त्यांच्यावर उलटू शकते असंही आता सोशल मीडियावरून बोलला जातं. तशा प्रकारची चर्चा आता चर्चिली जात आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी काही प्री प्लॅन होत्या का, ठरून होत्या का, असाही सवाल उपस्थित केला जातो. काही आंदोलकांनी असंही म्हटलं की त्या ठिकाणी जितके आंदोलक होते तितकेच पोलीससुद्धा लाट्या काट्या, धुराचे बंब घेऊन होते, पॅड घेऊन होते. ते कशासाठी तैनात केले होते, हे काही ठरवून होतं का? आंदोलनकर्ते जर शांततेत आंदोलन करत होते तर त्या ठिकाणी फौजफाटा घेऊन जायची काय गरज होती? मनोज जरांगे यांना जर शांततेत उठवायचं होतं किंवा मग त्यांच्या तब्येतीची चौकशी तपासणी त्यांची जर करायची होती तर एखादी मोठी कार्डियक ॲम्ब्युलन्स घेऊन गेलं पाहिजे होतं, एखादा डॉक्टर नेला पाहिजे होता. मुख्यमंत्र्यांनी जर अशी जी काही सूचना केली की आम्ही त्यांच्या आरक्षणासाठी पूर्णपणे प्रयत्न करतोय, केंद्रात बैठक लावू, या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे किंवा मग स्वतःही मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले असते तरी काहीही हरकत नव्हतं. कारण अशा वेळा अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे की काही अपघात झाल्यानंतर 10 मिनिटात मुख्यमंत्री त्या ठिकाणी पोहोचतात. या ठिकाणी जरी ते पोचले असते तरी चांगलं झालं असतं. अशा प्रकारचं हे आंदोलन चिघळलं नसतं असेही सवाल आता समाजातून उपस्थित केले जात आहेत. या सगळ्या गोष्टी असताना देवेंद्र फडणवीसांना फार टार्गेट केलं जात आहे. या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांनी घडवून आणल्यात का, असाही सवाल आता मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांकडून आणि मराठा समाजाकडून राज्यभरामध्ये उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत आलेत का, असा सवाल आता या ठिकाणी उपस्थित होतोय. येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीला हे आंदोलन फार महागात पडू शकतं का, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का, हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय. शरद पवारांनी फार सूचक वक्तव्य केलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आदेशाशिवाय होऊ शकत नाहीत असंही शरद पवारांनी म्हटलेलं आहे. काही गोष्टी ज्या आहेत त्या मनोज जरांगे यांना शरद पवारांनी सांगितलेल्या आहेत. मनोज जरांगेंनी सुद्धा सांगितलं, त्यांनी मला सांगितलेलं आहे की या कशा प्रकारचं हे आंदोलन पुढे न्यायचं आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आता येणारा काळ ठरवेल की हे आंदोलन नेमकं कोणाचा काळ ठरतं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. धन्यवाद.